मळलेल्या कणकेचे गोळे लिंबू पिळण्याच्या साच्यात घालून हा कुठला बरं पौष्टिक पदार्थ असणार आहे? मुलांचा तर आवडीचा पदार्थ आहे. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ना मळलेल्या कणकेचा मुलांना खूप जास्त आवडणारा, बाजारात महाग मिळणारा एक अतिशय पौष्टिक पदार्थ बनवतोय. पदार्थ तसा जुनाच आहे, पण बनवण्याची पद्धत अगदी नवीन आहे. तुम्ही जरी नवशिके असाल तरी देखील पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण कणिक मळून घेऊया. त्यासाठी इथं मी ना 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. परातीमध्ये काढून घेतेय. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा तेल. आता काय करूया, हे सर्व साहित्य ना आपण चांगलं एकजीव करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट पण थोडासा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला यामध्ये थोडं करूनच घालायचंय. छान असं मळून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे. इतकी घट्ट आणि मऊसूत ही कणिक मी मळून घेतलेली आहे. आता यावर ना आपल्याला झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटं ही कणिक चांगली मुरू द्यायची आहे. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचंय. एक गड्डी किसलेला लसूण यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे यात घालायचंय. त्यानंतर 2 चमचे कोवळ्या कोथिंबीरीची देठ यात घालूया. आता गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. हाय फ्लेम वरती हे सर्व साहित्य ना 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया. तर इथे मी ना हे सर्व साहित्य 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आलं आणि लसणाचा सगळा कच्चा वास गेलेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला एक किसलेलं गाजर घालायचंय. 1 वाटी किसलेला कोबी घालूया. एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया. भाज्या सगळ्या मिक्स करून झालेल्या आहेत. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण मिरेपूड घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाय फ्लेम वरती 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हाय फ्लेम वरती भाज्या परतल्यामुळे ना भाज्यांना पाणी सुटणार नाही आणि आपल्या ह्या भाज्या छान अशा कोरड्या परतून होतील. त्यामुळे हाय फ्लेम वरतीच आपल्याला ह्या भाज्यांना परतून घ्यायच्या. तर इथे मी ना 2 ते 3 मिनिटं ह्या भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे तुम्ही बघू शकताय भाज्यांना अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाहीये. छान अशा कोरड्या झालेल्या आहेत. आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. सोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी कोवळी कांद्याची पात घालायची आहे. सर्व साहित्य पुन्हा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे सारण ना पूर्णपणे थंड करून घेऊया. तर इकडे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपले पीठही चांगलं मुरलेलं आहे. हे बघा, हे पुन्हा आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. पीठ आपलं चांगलं मळून झालं की काय करूया, ह्या पिठाचे ना छोटे छोटे गोळे काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने गोळे काढून घ्यायचे. हातावर छान असे गोल करून घ्यायचे.
तुम्ही बघू शकता हे सगळे गोळे आपले बनवून तयार झालेले आहेत. तर आज आपण ना व्हेज मोमोज बनवतोय, तेही 3 वेगवेगळ्या पद्धती वापरून. तर पहिली पद्धत बघूया. त्यासाठी यामधला एक गोळा मी काढून घेतेय. सुक्या पिठामध्ये याला ना थोडंसं आपण घोळवून घेऊया आणि याची मस्त अशी पुरी लाटून घेऊया. इथे आपली पुरी लाटून झालेली आहे. आता यामध्ये ना आपण सारण भरून घेऊया. सारण देखील आपलं थंड झालेलं आहे. अशा आडव्या पद्धतीने ठेवायचंय. हे बघा. सारण आपलं भरून झाल्यानंतर अर्धी बाजूने आपल्याला दुमडून घ्यायची आहे. हे बघा. अशा पद्धतीने याला दुमड मारून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या बाजूला आपण दुमड मारून घेतलेली आहे आणि ही बाजू ना प्लेन ठेवलेली आहे. आपण आता याला ना जॉईंट करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. हे बघा. इथे आपला हा मोमो बनवून तयार झालेला आहे. तर ही झाली आपली पहिली पद्धत. आपण आता दुसरी पद्धत बघूया. तर इथे आपली ही पुरी लाटून झालेली आहे. यामध्ये ना सारण भरून घेऊयात. अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचंय. त्यानंतर याच्या कडा ना आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्यात. हे बघा. इथे तुम्ही बघू शकताय सगळ्या कडा आपल्या दुमडून झालेल्या आहेत. इथे ना आपल्याला पॅक करून घ्यायचंय. हे बघा अशा पद्धतीने हा मोमो ना आपल्याला असा गोल गोल फिरून घ्यायचा आहे. आता हे जास्तीचं पीठ ना आपण काढून टाकूया. जास्तीचं पीठ ना मी काढून घेतेय. हे बघा. मस्त आपला हा मोमो बनवून तयार झालेला आहे. तिसरी आणि सगळ्यात सोपी पद्धत बघूया. त्यासाठी इथे मी ना लिंबू पिळण्याचा साचा घेतलेला आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ह्या साच्याला ना तेल लावून घेऊया. हे बघा. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. वरच्या बाजूनेही लावूया. तेल लावून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असा दाब द्यायचा आहे. अशा पद्धतीने. हे बघा. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असा वाटीचा आकार आलेला आहे. पण ही वाटी ना थोडीशी जाडसर आहे. त्यामुळे अंगठ्याच्या साहाय्याने ही वाटी आपल्याला अशी पातळ करून घ्यायची आहे. हे बघा. अशा पद्धतीने पातळ करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही वाटी छान अशी पातळ झालेली आहे. हे बघा. आणि ह्या कडा आहेत ना ह्या थोड्याशा मी जाडसरच ठेवलेल्या आहेत. आता यामध्ये ना आपण सारण भरून घेऊयात. बघा अशा पद्धतीने सारण भरून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकताय सारण भरून घेतलेलं आहे. आपण आता काय करूया, याच्या कडा ना जुळवून घेऊया. हे बघा. अशा पद्धतीने कडा आपल्याला जुळवून घ्यायच्या. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही. हे बघा. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मोमो बनवून तयार झालेला आहे. आता या 3 पद्धतीपैकी तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. आपण आता अशाच पद्धतीने सगळे मोमो बनवून घेऊयात. चला. इथे आपले सगळे मोमो बनवून तयार झालेले आहेत. आपण आता हे चाळणीत काढून घेऊयात. तर इथे मी ना चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये हे मोमो ठेवून घेतेय. कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय. आता ही मोमोची चाळण यामध्ये ठेवून घेतेय. नंतर यावरती
वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे मोमो ना आपल्याला 10 ते 12 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे. तर इथे 10 ते 12 मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतेय. आता हे मोमो वाफवलेत की नाही हे कसं ओळखायचं, तर याला ना हात लावून बघायचा आहे. हे बघा, तर माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये, म्हणजे आपले हे मोमो चांगले वाफवून झालेले आहेत. गॅस बंद करूया. तर इथे आपले अतिशय पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज बनून तयार झालेले आहेत. चवीला जबरदस्त लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.